जे आणि पराजय हा काय का आता आमचे यादव साहेबांनी सांगितलं की कायम खांद्यावर पथकाती एकाच्या नसती ती परत पुढे द्यायची असते, तर त्या पद्धतीने मी काय अमरपट्टा घेऊन आलो नाही, पण समाजाची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे, ते करत राहणार आहे. आणि आज खरं धन्यवाद मी दादाला देईन की अख्ख्या देशामध्ये मला दादामुळे ओळखायला लागले. खरं धन्यवाद त्याला देईन, कारण आम्ही मित्र आहोत. निवडणुकीच्या काळात भेटलो नाही, पण आजच्या कार्यक्रमाला आम्ही एकत्र आलो. आणि पुण्याची संस्कृती आहे की निवडणुका जमल्या की दुसऱ्या दिवशी एका हातात हात घालून समाजाची सेवा करण्याचं काम करायचं. आणि त्या पद्धतीने मी पहिल्या दिवशी म्हणलो की राष्ट्रीय साहेबांना आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही काम करणार आहोत. पुणेकरांनी जो कौल दिला तो आम्ही दोघांनी मान्य केला. भविष्यात आम्ही परत वेगळं लढू, काय जे काय व्हायचं ते गणपतीच्या मनात आहे, पण ते जे काय होणार ते. पण आज हे काय राजकीय बोलायचं नाही, कारण हा जो कौटुंबिक आणि सांस्कृतिक जो पुण्याचा स्तर आहे तो बापट साहेबांनी आज दर्शन दिलं आहे. जरी ते घरी आजारी असतील तरी आमचे संघचालक पुण्यातले यादव त्यांनी सांगितलं बापट साहेब इथं आहेत, म्हणजे एक चांगला संदेश पुणेकरांना देण्याचं काम बापट साहेबांनी केलं. मी गणपती बाप्पांना आशीर्वाद मागतो की बापट साहेब परत रस्त्यावर आले पाहिजे आणि हा राजकीय स्तर असाच टिकून ठेवण्यासाठी कोणतरी एक ज्येष्ठ माणूस पाहिजे, तो तेच करू शकतात, हा माझा मानस आहे. आज या ठिकाणी मला या कार्यक्रमाला बापट साहेब आणि त्यांच्या परिवाराने जे बोलवलेत, या ठिकाणी जे सगळे उभे आहेत हे माझ्या परिवारातली लोक आहेत. दादा बी परिवारातलं, की आम्ही काय परके नाही, काय गल्लीतले तर काळीतले. महिनाभर एकत्र भेटलो नसेल, पण दादा आठवड्यातून 2 वेळा माझ्या ऑफिसला चक्कर येतात आम्ही गप्पा मारतो. पण परत एकदा मी पुणेकरांना धन्यवाद देतो आणि पुणेकरांसाठी जे काही चांगलं काम करता येईल ते काम करणार आहे. कारण मी सभागृहामध्ये 500 स्क्वेअर फूट मालमत्ता कर रद्द करावा अशी मागणी केली आणि ती दादाला बी मान्य असणार, कारण शेवटी पुणे शहर हे 1961 सालानंतर ज्यावेळेला पूर आला आणि पुणे शहराचा विकास सुरुवात झाली त्यावेळेला खेडी ग्रामपंचायती आपण एकरूप केले आणि त्यामध्ये शेतकरी असतील, कामगार असतील, हातगाडीवाले असतील, रिक्षावाले असतील, सर्वसामान्य लोक 500 स्क्वेअर फूटच्या घरामध्ये राहतात आणि त्यांना हा मालमत्ता टॅक्स 100% त्याची शास्ती कर आणि मोठा जिजिया कर हा टॅक्सच्या रूपाने वसूल केला जातो. तर हा वसूल न करता 500 स्क्वेअर फूट सर्वसामान्य माणूस जातो.